श्रीराम नमस्कार. आज 12 जानेवारी 2022 स्वामी विवेकानंद यांची जयंती. विषय थोडा वेगळा आहे. कधी या विषयावरती बोलणं झालेलं नाही, पण आज सकाळपासूनच जेव्हा पेपर सकाळी वाचता आज स्वामी विवेकानंद जयंती असा एक हेडलाईन वाचली पुरवणीमध्ये आणि काही गोष्टी आठवल्या. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक कोणतरी अशी व्यक्ती असते की जी आदर्श किंवा त्या व्यक्तीसारखं आपण व्हावं असं त्या माणसाचं स्वप्न असतं. एखाद्या चित्रपटामध्ये जसा नायक असतो त्या नायकाप्रमाणे आपलं जीवन असावं किंवा त्याप्रमाणे आपल्याला जगता यावं असं प्रत्येक जणांचं वेगवेगळ्या वयानुसार स्वप्न असतात. कारण जीवनामध्ये जर नायक नसेल तर त्या जीवनाला अर्थ नाही राहत. आणि सकाळपासून थोडंसं मन हुरहुर होत होतं की काय करावं. आपल्याला जे लहानपणापासून स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपण ऐकत आलो आहे, पण खरं सांगायचं तर गांभीर्याने कधी घेतलंच गेलं नाही. जेव्हा डॉक्टरांची भेट झाली आणि देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडं स्वरूपानंदांची भगवद्गीता आणण्यासाठी मी गेलो होतो आणि 2 पुस्तकं स्वामी रामकृष्ण परमहंस यांची ते 2 पुस्तकं नेर्लेकरांकडनं घेऊन या असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं. शाळेमध्ये असताना गाळलेल्या जागा भरा याच्यामध्ये रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचं नाव बऱ्याच वेळा आलेलं आहे. किंवा आम्ही पेपरमध्ये शाळेच्या परीक्षेच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलं आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण, आणि मग त्याच्यामध्ये गाळलेल्या जागेमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस असं तेव्हा लिहिलं गेलं. हा एवढंच काय, तो स्वामी विवेकानंदांबद्दल तेव्हा माहीत असलेली गोष्ट होती. आणि जसं सकाळी आज घरातनं बाहेर पडलो आणि तेव्हा मनात होतं की आपण ह्यांच्याविषयी काही थोडंसं बोलायला पाहिजे. मनामध्ये जरी असलं तरी एखादी गोष्ट जोपर्यंत समाजाच्या सामोरी येत नाही किंवा समोर येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं गांभीर्य समोरच्या माणसाला कळत नाही. जसं आता करोनाची लाट चालू आहे आणि पेपरमध्ये आपण वाचतो की मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा ती गोष्ट लिहून समोर माणसाच्या येते तेव्हा माणसाच्या मनामध्ये ती ठसली जाते. तर मनामध्ये विचार होता आणि दुपारी डॉक्टर भन्साळींकडे जाणं झालं आणि असा एक मनाशी आपल्या प्रत्येकाचा खेळ असतो. तसं झालं की डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर घेतात, लगेच डोस देतात त्याला. पण जर त्यांनी, आता मी घड्याळ लावलं आहे, 2 मिनटात त्यांनी मला जर डोस दिला तर मी स्वामी विवेकानंदांबद्दल 4 शब्द बोलीन, नाही तर राहू दे, आपल्या मनातच राहू दे, असं मनाशी एक स्वतःशीच पैज लावली. आणि गंमत म्हणजे 2 मिनटंसुद्धा नाही, असं मनामध्ये माझा विचार संपतोय तोपर्यंत डॉक्टर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं, चल मास्क काढ, डोस घे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या वास्तूमध्ये, एखाद्या सद्गृहस्थामध्ये, एखाद्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वामध्ये आपण जेव्हा त्यांच्या कंपनामध्ये, त्यांच्या ऑरामध्ये सामील होतो तेव्हा कुठं ना कुठं तरी काहीतरी घडत असतं. पण अभ्यास तेवढाही नाही की आपण याच्यावर बोलू शकू. ढोबळ अभ्यास,
आणि डॉक्टरांबरोबर जेव्हा मला पुस्तकं आणायला सांगितली होती आणि निर्लेकरांकडनं मी ती दोन्ही पुस्तकं घेतली, आणि मला आजही आठवतं आहे की अप्पाबळन चौकामध्ये एक कराची म्हणून लस्सीचं दुकान होतं, आणि तेव्हा माझ्याकडे स्कूटर होती आणि मी स्कूटरवर पुढच्या डिकीमध्ये ती दोन्ही पुस्तकं ठेवली आणि लस्सी प्यायला थांबलो. आणि तेव्हा पोलिसांनी माझ्याकडे लायसन मागितलं. लायसन माझ्याकडे होतं, म्हणजे खिशात चाचपडताना सहज त्या पोलिसाची नजर त्या पुढं डिकीमध्ये ठेवलेल्या दोन्ही पुस्तकांवर गेली आणि त्यांनी एक पुस्तक हातात घेऊन बघितलं. एकदा पुस्तकाकडे बघितलं आणि एकदा माझ्याकडे पाहिलं आणि ठेवलं आणि म्हणले, राहू दे, जा. आपण जर विचार केला तर कृती ही अतिशय सहज होती, पण जसं म्हणतात की रिफ्लेक्शन काय असतं, एखाद्या गोष्टीचा पगडा किती असावा की फक्त ते पुस्तक त्या पोलिसांनी पाहिलं आणि ठेवलं आणि मला म्हणले, जा. म्हणजे त्या पोलिसाची अशी समजूत झाली की मी याचा अभ्यास करतोय किंवा हे पुस्तक मी बरोबर घेऊन चाललोय, म्हणजे त्या तत्वांवरती, त्या मार्गावरती चालणारा मी आहे आणि याच्याकडे लायसन होतं, पण त्याच्या मनामध्ये कदाचित हा विषय किंवा विचार आला असेल आणि त्यांनी सोडून दिलं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना दोन्ही पुस्तकं दिली की तुम्ही सांगितलेली दोन्ही पुस्तकं. मला म्हणाले, पुस्तकं दिलीत पण डाग पाडून आणलात. त्यात गंमत अशी झाली होती की जेव्हा त्या पोलिसांनी पुस्तक बघितलं आणि मला परत ते ठेवण्यासाठी दिलं, तर त्या लस्सीच्या ग्लासच्या खालचा एक थेंब त्या पुस्तकावरती पडला आणि ते घाईघाईत, जसं म्हणतो ना की भांबावलेलं, त्या परिस्थितीत पटकन निघाच्या अवस्थेमध्ये तो डाग पुसाचा राहिला आणि तो नेमका वाळला नव्हताच, पण तो डॉक्टरांनी ओळखलं की त्याच्यात. म्हटलं, नाही, अमुक अमुक घटना घडली. मग 2 बोल त्यांनी सुनावलेच की कुठलीही गोष्ट सांगितली की कुठेतरी मध्ये त्याला दुसरा मार्ग काढायची तुमची सवय काय जात नाही. दोन्ही पुस्तकं माझ्याकडं दिली आणि मला म्हणले, ही तुमच्यासाठीच घेतलेली आहेत. सिंहगड रोडला रामकृष्ण मिशन, तिथं जा. रामकृष्ण मठ, काही जण मठ म्हणतात, काही जण मिशन, त्या दोन्ही गोष्टी तिथं रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जी तत्व समाजाला दिलेली आहेत त्या अनुषंगाने काम चालतं. मला म्हटली, ही दोन्ही पुस्तकं तिथं घेऊन जा आणि येताना हे दोन्ही पवित्र ग्रंथ येताना घेऊन या. मी म्हटलं, ठीक आहे. आणि म्हटलं, कधी जाऊ? मला म्हटलं, आत्ता गेलात तरी चालेल. आणि मी घेतलं, तिथं गेलो. तिथं पायरी होती, दार तेव्हा बंद होतं. त्या पायरीपाशी दोन्ही पुस्तकं ठेवली, नमस्कार केला, मनात कुठलीही प्रार्थना केली नाही. फक्त डॉक्टरांनी सांगितलं तेवढंच, बाकी काही डोक्यामध्ये नव्हतंच. आणि परत आलो. आणि आल्यानंतर डॉक्टर म्हणले, ते ग्रंथ तिथं ठेवा. वास्तविक नेताना ही दोन्ही पुस्तकं घेऊन जा आणि येताना दोन्ही ग्रंथ घेऊन या, हे त्यांचे शब्द त्यावेळी घाईघाईत लक्षात नव्हते. म्हणजे प्रत्येक आपण जेव्हा गुरूच्या छायेखाली, त्यांच्या कृपाछत्रामध्ये असतो, तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द हा आपल्याला सांभाळून आणि विचारपूर्वक घ्यायला लागतो. आणि म्हणले, कुठला ग्रंथ तुम्ही अगोदर वाचणार? एक पूर्वार्ध होता, एक उत्तरार्ध होता. म्हटलं, अर्थातच पूर्वार्ध वाचणार. ठीक आहे म्हणलं, घेऊन जा, दोन्ही घेऊन जा. जोपर्यंत पूर्वार्ध होत नाही तोपर्यंत उत्तरार्ध काही उघडू नका. म्हटलं, बरं, ठीक आहे. आणि मग
माझ्या मते त्या दिवशी शुक्रवार होता, कारण सोमवारी मला म्हणाले की आपण या विषयावरती बोलू. तोपर्यंत तुम्हाला काय अभ्यास करता आला तर तुम्ही करा. तर म्हटलं ठीक आहे. घरी गेलो आणि पहिल्या जसं गंमत अशी असते की हा मनुष्य स्वभाव कदाचित असावा की जे करू नको सांगितलं तेच मनुष्य करतो. मी म्हटलं पूर्वार्ध वाचणार, पण उत्तरार्धात काय दिलं ते तर आधी बघू म्हणून. आजही ते दोन्ही ग्रंथ माझ्याकडे आहेत. एकावर पिवळं कव्हर आहे आणि एकावर निळं कव्हर आहे. पिवळं कव्हर हे पूर्वार्ध आहे आणि निळं कव्हर हे उत्तरार्ध आहे. जेव्हा पूर्वार्ध असतं, मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या आध्यात्मिक गोष्टीची किंवा त्याच्याहून संस्कार करण्याची जेव्हा प्रक्रिया चालू होते, तेव्हा केशरी किंवा पिवळा रंग वापरला जातो. हे त्या पुस्तकाचं, ग्रंथाचं जे कव्हर आहे त्याचा अर्थ हा मला नंतर डॉक्टरांनी सांगितला. आणि मनुष्य जेव्हा सर्व विचारांनी मोकळा होतो तेव्हा त्याचा वैचारिकता आकाशासारखी होते, आकाशासारखी राहते. म्हणून दुसऱ्या ग्रंथाचा रंग कव्हराचा हा निळा होता, की आकाश जसं असतं तसं मोकळं. आणि या दोन्हीच्या मध्ये पूर्वार्ध जेव्हा उघडला तेव्हा रामकृष्ण परमहंस यांची ओळख, त्यांचं जीवन कसं होतं त्याची सुरुवात त्याच्यामध्ये दिलेली होती. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांचं एक छोटी पुस्तिका त्या दोन ग्रंथांबरोबर मिळते, ती आतमध्ये होती. गंमत बघा, डॉक्टरने सांगितलं की दोन्ही जाऊन ही पुस्तकं घेऊन जा, तिथं जाऊन नमस्कार करा आणि दोन्ही ग्रंथ घेऊन या. तोपर्यंत इतकंही केलेलं नव्हतं की नुसतं आपण उलगडून तर बघावं आत काय आहे. आणि आतमध्ये स्वामी विवेकानंदांचं अल्प परिचय असा दिलेला होता. आज जयंतीनिमित्त त्यांचे काही विचार किंवा स्वामी विवेकानंदांचं जे काही 39व्या वयापर्यंत ते जगले, आज मनुष्य मला 100 कसे करता येतील किंवा मी दीर्घायू कसा होईल याच्याकडे क्षणोक्षणी लक्ष देत असतो. पण तसं विवेकानंदांनी केलं नाही. आणि त्यांचं ते पुस्तकामध्ये चरित्र आहे. दुर्दैवाने आपण म्हणतो की दुसऱ्याला वाचायला दिलं, तेव्हा मी ते माझ्याच नातलेगांमध्ये एकानं वाचायला दिलं आणि ते अजूनपर्यंत काही परत आलं नाही. पण दोन्ही ग्रंथ मात्र माझ्याकडे अजून आहेत. स्वामी विवेकानंद मुळात विवेकानंदांचा नाव हे विवेकानंद नसून नरेंद्र आहे, हे सगळ्यांना, प्रत्येक भारतीयाला जवळजवळ माहितीच आहे. 1863 साली, अर्थातच आज आपण त्यांची जयंती म्हणजे 12 जानेवारी 1863 साली ह्या नरेंद्रचा जन्म झाला. कलकत्त्याच्या एका गावामध्ये दत्त कुटुंबीय होते. त्यांचं आडनाव हे दत्त आहे. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी दत्त, भुवनेश्वरी विश्वनाथ दत्त यांचा हा मुलगा. काही गोष्टी बाळाच्या ह्या आईच्या उदरात असताना संस्कारित होतात. हे आपण अभिमन्यूवरनं महाभारतामध्ये पाहिलेलं आहे. तसंच इथं मला एक छान आणि हुशार मुलगा व्हावा असं भुवनेश्वरी यांना वाटलं आणि त्या स्वतः साधनास्थ असा देह त्यांचा होता. आणि त्यांनी रुद्राची, शिवाची साधना करून मला एक असा पुत्र दे
की तो ह्या देशाचं नाव पुढं करेल. ही शब्द पुढं करेल वापरला. पुढं देशाचं नाव वाढवेल किंवा देशाचं नाव मोठं करेल नाही, तर पुढं करेल. कारण एखादी गोष्ट पुढं येणं हे खूप महत्त्वाचं असतं. वाढणं हा नंतरचा भाग आहे. तसं त्यांनी साधना केली. आपण आत्ताच्या सध्याच्या जीवनामध्ये म्हणू की आपण देवाला हे साकडंच घातलं आणि त्यांच्या पोटी 12 जानेवारी 1863 साली नरेंद्र यांचा जन्म झाला. वीरदेव हे त्यांचं पहिलं पाळण्यातनं नाव ठेवलं गेलं. 1-2 ठिकाणी त्याचा उल्लेख असा पण केलेला आहे की कुलदेवतेवरनं नाव ठेवणं हे तेव्हाच्या काळामध्ये रुजूच होतं असं म्हणायला हरकत नाही. पण नरेंद्र हे नाव पुढं त्यांचं सांगितलं गेलं, म्हटलं गेलं. आणि जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे या नरेंद्रचं गुण लहानपणापासून दिसत होते. कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. आता जसं आईने डोहाळे पाहिले होते तसंच हे मूल झालेलं होतं. लहान मुलांना आपण म्हणतो की शांत बस, दंगा करू नकोस, नाही तर बागलबुवा येईल, भूत येईल, काय असं. तेव्हा त्यांना ह्या नरेंद्रला सुद्धा आई भीती दाखवायची. पण इथं त्यांचा स्वभाव असा होता की ते आईलाच म्हणायचे, कुठे भूत, मला बघायचंच आहे, चल. म्हणजे लहानपणापासनं निर्भीड व्यक्तिमत्व होतं. मित्रांमध्ये खेळ खेळण्याच्या वेळी राज्याचा खेळ ते साधारणपणे जास्त खेळायचे असं एका पुस्तकात उपळेकर यांच्या पुस्तकामध्ये एका लेखामध्ये नमूद आहे. पण विवेकानंदांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी कधीही सेवकाचं भूमिका किंवा रोल केला नाही. ते कायम राजाचीच भूमिका करायचे. कारण त्यांच्या लहानपणापासनं मनावरती हे ठसलं गेलेलं होतं की जीवनामध्ये भीती आपल्याला नसावीच. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे हे प्राप्त करण्याची ताकद आपल्या स्वतःमध्येच असली पाहिजे, ह्या विचाराने ते मूल वाढत होतं. आणि हळूहळू मग मोठे होत BA पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. आणि एक सवय त्या नरेंद्रना होती. ते प्रत्येकाला म्हणायचं, तुम्ही परमेश्वर पाहिलाय का, तुम्ही ईश्वर पाहिलाय का. आता ईश्वराला कोण पाहणार. अशी एकही व्यक्ती त्यांना भेटली नाही की जो म्हणेल हो मी ईश्वराला पाहिलंय. पण 1881 साली एक व्यक्ती त्यांना भेटली. बोलता बोलता ह्या नरेंद्रनी त्यांना विचारलं, काय तू सांगा, तुम्ही ईश्वर पाहिलाय का. आणि ती व्यक्ती म्हणली, हो मी पाहिलेला आहे. पाहिलेला आहे बरोबर ह्या नरेंद्रना उत्तर आलं की पहिलीच व्यक्ती की ईश्वर पाहिला आहे हे सांगणारी पहिलीच व्यक्ती समोर आलेली आहे. आणि त्यांनी त्यांना विचारलं, हो का, मग सांगा तो कसा दिसतो. हा प्रश्न नरेंद्रनी केल्याबरोबर समोरच्या त्या व्यक्तीने सांगितलं की जसं मी तुला पाहतोय तसाच तो ईश्वरही दिसतो. आणि ती व्यक्ती म्हणजे होती रामकृष्ण देव, रामकृष्ण परमहंस. आणि जसं म्हणतात की गुरु हा शिष्याजवळ स्वतःहून येतो. मनुष्याला जो मनुष्य शिष्य करतो ते गुरु शिष्य नातं सहसा टिकत नाही किंवा त्याला अर्थ नसतो. ज्या क्षणी गुरुला वाटतं की अमुक अमुक व्यक्तीला आता मी शिष्य करून घ्यावं, त्यावेळी गुरु स्वतःहून त्या शिष्याकडे येतो
आणि तशी घटना इथं घडली की रामकृष्ण परमहंस स्वतःहून या नरेंद्रकडं आले आणि या नरेंद्रनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. आणि कुठून तरी सुरुवात हवी, तर पहिला प्रश्नच हा होता. आणि गुरु शिष्याचं नातं म्हणजे असं असतं की गुरु हा शक्तिपात योग करतो. शिष्याला स्वतःची वैचारिकता, डोकं त्याचंच असतं, विचार त्याचेच असतात, पण ते गुरु पूर्ण व्याप्त करून टाकतो. आणि ह्या व्याप्त केलेल्या विचारांनी तो शिष्य गुरुमय होऊन जातो. हे गुरु शिष्याचं खरं नातं आहे. आणि मग रामकृष्ण यांनी नरेंद्रना सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर चला. तू माझ्याबरोबर चल असं नाही सांगितलं, तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि नरेंद्रनी सांगितलं ठीक आहे, हा माणूस जर मला ईश्वर दाखवणार असेल, जर म्हणतोय, हा दावा करतोय, तर मलाही शोधलं पाहिजे, मलाही यायलाच पाहिजे. आणि ते परमहंस यांच्याबरोबर गेले. आणि इथे गंमत अशी झाली की रात्री स्वामी विवेकानंद झोपले होते. आणि असं म्हणतात की ह्या नरेंद्र स्वामी विवेकानंद जेव्हा स्वतःचे डोळे मिटत, तेव्हा त्यांच्या सभोवताली एक चैतन्यमय ऑरा समोरच्या व्यक्तीला दिसायचा. इतकं तेज ह्या नरेंद्रच्या चेहऱ्यावरती होतं. आणि रामकृष्ण परमहंसांनी हे नरेंद्र झोपले असताना हे पाहिलं की हे तेज ह्याच्या मुखावरनं, ह्याच्या कपाळी येऊन थांबलंय आणि ते सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्यांना खात्री झाली की हा काही सर्वसाधारण जीव नाही, आध्यात्मिक शक्तीतला एक उच्च स्थानावरची हा जीव किंवा ह्याचा पिंड आहे, किंवा हा आत्मा आहे. आणि त्या क्षणी त्यांनी विवेकानंदांना आपला शिष्य करून घेतलं. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यामधली ज्ञानाची जी देवाणघेवाण आहे, आणि ही ज्ञानाची देवाणघेवाण म्हणजे ही 2 ग्रंथ आहेत. की काय चर्चा झाली, प्रत्येक गोष्ट गुरुची ऐकलीच असं नाही, त्याच्याबरोबर वादही झाले. पण ज्ञानाच्या त्या शिखरावरती विवेकानंद गेले की जिथनं एक स्वतंत्र भारत, एक प्रगतिशील भारत, याची या भारताची सुरुवात तिथनं झाली होती. सैन्य कितीही असो, पण मुख्य सेनापती जर निधडा छातीचा जर नसेल, तर सैन्य जास्त जरी असलं तरी पराभव हा निश्चित असतो. अन्यथा ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत लढले, मोजकेच मावळे पण निधडा छातीचे बाजीप्रभू देशपांडे, शौर्य इतकं होतं, स्वतःवरती आत्मविश्वास एवढा होता, ताकद इतकी होती, आत्मविश्वासाची ताकद होती की मी 20 जणांना मारीन, इतका दानपट्टा फिरवण्यात ते चपळ होते. आणि ह्या स्वतःच्या अंगी असलेल्या शक्तीचा आत्मविश्वास त्यांना होता, म्हणून त्यांनी मोजक्या सैनिकांसह ती पावनखिंड राखली होती. तसं इथं स्वामी विवेकानंदांनी मोजक्याच आपल्या सहकार्यांच्या बरोबर एक उत्तम भारत, एक चांगला भारत ह्या जगतासमोर मांडायचा ध्यास घेतला. आणि तेव्हाचे क्रांतिकारी, झगडणारे, एखाद्या विषयावरती आपण झगडत असतो, आस्तिक आणि नास्तिक असे 2 प्रकारची माणसं या समाजामध्ये दिलेली आहेत. तेव्हा केशवानंद म्हणून एक व्यक्तिमत्व होतं. आणि तेव्हा मूर्तीपूजेचा विरोध, ग्रंथांचा बद्दल विरोधभास, अशा सर्व गोष्टी
आणि त्याच्या या समाजामध्ये जाती भेद, धर्मभेद या विषयांना इतकं उधाण आलं होतं आणि या कार्यामध्ये समाजाला योग्य मार्गदर्शन कसं करावं ह्याच्यासाठी हे केशवानंद झगडत होते. आणि ह्या कार्यामध्ये विवेकानंदांनी, नरेंद्रांनी त्यांना मदत केली. आणि ही करता करताच रामकृष्ण परमहंस यांनी त्यांचं कार्य बघून, त्यांची आध्यात्मिक प्रगती बघून, त्यांची बैठक बघून, सतत 72 तास बैठक असलेला हा साधक होता. चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि वागण्यामध्ये जी विनम्रता होती, जो विवेक होता, त्यामुळे रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना विवेक आनंद म्हणजेच विवेकानंद असं नामकरण केलं. स्वामी विवेकानंद ज्याच्या मनी, देहामध्ये अहंभाव नाही असा स्वामी, आणि वागण्यामध्ये ज्याचा विवेक आहे आणि या विवेकामध्ये सदा आनंद पाहणारा असा तो स्वामी विवेकानंद. आणि रामकृष्ण परमहंस यांचे अनेक किस्से ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत. आत्ता या छोट्याशा वेळात हे सगळं किस्से सांगणं अवघड आहे, पण जे ज्ञान रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना प्रदान केलं ते 1888 साली रामकृष्ण परमहंस यांनी जेव्हा देह त्यागला त्या दिवशी थांबलं. स्वामी विवेकानंदांकडं आपल्या कार्याची पूर्ण धुरा ही रामकृष्ण परमहंस यांनी सोपवलेली होती. आपल्या देशाचं नाव हे कानाकोपऱ्यात जायला हवं आणि त्याच्यासाठी वेळ आखली पाहिजे. वयाच्या 70-80 पर्यंत हे कार्य पुढं न्यावं तर असं नाही, ठराविक वेळेत हे कार्य पूर्ण करायला हवं, ही शिकवण रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना दिलेली होती. आणि हे कार्य जलद पूर्ण व्हावं याच्यासाठी स्वामी विवेकानंदांनी श्री रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. रामकृष्ण मिशन यांचं कार्य आजही पूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेरही चालू आहे. शिक्षण काय होतं, शिक्षण काय घेतलं, तर स्वामी विवेकानंदांचं पहिलं तत्व एकच होतं की मनुष्याने कधीही हात पसरू नये. स्वतःवरती आत्मविश्वास म्हणजेच परमेश्वराचं दर्शन असा त्यांचा नुसता ग्रह नव्हता, तर खात्री होती त्यांना की कुठलंही संकट हे संकट मोठं नसतो, मनुष्य त्याला मोठा करतो. म्हणून समाजाला त्यांनी कायम सांगितलं की स्वतःमध्ये धडाडी ठेवा, दुसऱ्यावरती, दुसऱ्यांच्या उद्देशावरती अवलंबून राहू नका. आपण जे कार्य करतोय या कार्यामध्ये मला यश मिळेल ही खात्रीच बाळगा. यश मिळेल का हा प्रश्न ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये उत्पन्न होईल त्या क्षणी तुम्ही समजा की तुम्ही अधोगतीकडे चाललेला आहात. कारण मी जे काही करतोय हे फक्त मला यश प्राप्त होण्यासाठी करतो आहे, हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जोपर्यंत बिंबत नाही तोपर्यंत समाजातली ही जातीयवाद तेढ ही संपणार नाही. हे तेव्हा स्वामी विवेकानंदांनी समाजापुढं उद्गार मांडले, विचार मांडले. आणि यांच्या या विचारापायी आपण काही वेळा असं दुर्दैव असतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही, की भारतापेक्षा बाहेरच्या परदेशी देशांनी त्यांचे विचार उचलून धरले. ब्रिटन, अमेरिका, युरोप यासारख्या देशांमध्ये लहान वयामध्ये, वय काही जास्त नव्हतं, पण न्यायाचा अभ्यास, अर्थशास्त्राचा अभ्यास, स्वाध्यायाचा अभ्यास हे सर्व अभ्यासक्रम त्यांनी स्वतः शिकून पूर्ण केले. आणि एक गोष्ट त्यांच्या बाबतीत होती. मागं मी एका कुठल्या तरी
निरूपणात सांगितले, पण आता इथं त्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो की विनयता आणि बुद्धी किती उत्तम होती की ब्रिटनमध्ये एका सौंदर्यवतीने त्यांना सांगितलं की स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि त्यांनी त्या युवतीला विचारलं की तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे. तर ती युवती म्हणली की मला खात्री आहे की जेव्हा मी तुमच्याशी लग्न करीन आणि तुमच्यापासून जो मुलगा मला होईल हा तुमच्यासारखा तेजस्वी हुशार असाच होईल आणि मला ह्या एकाच कारणासाठी आपल्याशी लग्न करायचं आहे की आपल्यासारखा मुलगा मला हो. स्वामीजी त्या युवतीला म्हणतात ठीक आहे, तू उद्या सकाळी ये, आपण पुढचं कार्य पूर्ण करू. त्या युवतीला आनंद होतो. ती तशा त्या आनंदाच्या भरात घरी जाते, आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना सांगते की यांनी होकार दिलेला आहे आणि आमचं उद्या लग्न होणार आहे. वास्तविक स्वामीजींनी सांगितलेलं नसतं की आपण लग्न उद्या पुढचं कार्य करू एवढंच सांगितलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी परदेशाप्रमाणे नववधूचा वेश परिधान करून ती स्त्री स्वामी विवेकानंदांच्या समोर येते आणि म्हणते आता आपण लग्न करू म्हणून. आणि स्वामीजी तिला म्हणतात की तुझी एकच अपेक्षा आहे की माझ्यासारखा तेजस्वी, असं ती युवती म्हणत होती बरं का, की माझ्यासारखा तेजस्वी आणि हुशार मुलगा तुझ्या पोटी जन्माला यावा म्हणून तू माझ्याशी लग्न करू इच्छितेस. त्याबरोबर ती तरुणी हो म्हणते. आणि स्वामी विवेकानंद त्या क्षणी तिला म्हणतात की या क्षणापासून तू माझी आई झालीस आणि मी तुझा मुलगा झालो. घटना पाहिली, त्याचा विचार केला तर ती सर्वसामान्य वाटेल, पण जो योग स्वामी विवेकानंदांनी स्वीकारलेला होता त्याच्यामध्ये हुशारीने आणि सहजतेने, वैचारिकता न बिघडता कसा मार्ग निघतो ह्याचं हे उदाहरण त्यांनी दिलं की तुला मुलगाच माझ्यासारखा हवा आहे तर मीच तुझा मुलगा होतो. असे विचार सुचणं आणि होणं हे सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे. बोस्टनमध्ये जेव्हा त्यांचं भाषण होतं आणि भाषणाला काही वेळ असताना ते म्हणले की जरा बघून यावं, आपण आलोय आता परदेशात तर. आणि स्त्रियांचा देह विक्री करणाऱ्या भागामध्ये ते जातात आणि एका सुंदर स्त्रीला बघून मोहित होतात, जिथं भारतीय लोकांबद्दल अगोदरच परदेशीय गोऱ्या लोकांना एक खाली बघाची जी सवय होती की भारतीय लोक, हिंदू संस्कृती म्हणजे वाईट संस्कृती आणि त्याला नाश करायला पाहिजे, असे काही परदेशी लोक, गोरे लोक स्वामी विवेकानंदांच्या मागं जात होते. आणि त्यांनी पाहिलं की एवढा स्वतःला विद्वान समजणारा, अध्यात्मकाचा गुरु समजणारा व्यक्ती एका देह विक्री करणाऱ्या स्त्रीच्या बघून मोहित होऊन तिच्या समोर उभा आहे, जागचा हलत नाहीये. उद्या भाषण करताना याचा उल्लेख करणार आणि यांना बदनाम करणार असं त्या काही गोऱ्या लोकांच्या मनामध्ये योजना चालू होते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा स्वामी विवेकानंदांची ओळखच अशी करून दिली जाते की हे भारतातनं आलेले आध्यात्मिक मार्गातले गुरु स्वामी विवेकानंद. आणि लोकांच्या टाळ्या, तेव्हा सगळ्या टाळ्या वाजवतात आणि पुढच्या क्षणी तो गोरा अधिकारी म्हणतो, काल रस्त्यावरनं हिंडत असताना देह विक्री करणाऱ्या व्यवसायामध्ये एका स्त्रीला बघून मोहित होऊन जागेवर स्तब्ध झाला, असे हे स्वामी विवेकानंद. त्याबरोबर त्या सभागृहामध्ये शांतता पूर्ण प्रगट होते. स्वामी विवेकानंदांच्या चेहऱ्यावरती शांतता असते, कुठलाही राग नाही, काही नाही. आणि मग थोड्या वेळाने
विवेकानंदांचं भाषण करायची वेळ येते आणि भाषण करताना म्हणतात की माझी बहुतेक ओळख सांगून झालेलीच आहे आणि याचा मला अभिमान आहे, असं स्वामीजी म्हणतात. आणि सभागृहामध्ये एकच प्रेत शांतता पूर्ण सगळीकडे पसरते की अध्यात्माच्या त्या स्थानावरती असलेली व्यक्ती असं संभाषण, असं भाषण कसं करतो? स्वतःचा गुन्हा करून स्वतः तोंडाने कबूल करणारं हे व्यक्तिमत्व हे असं कसं वागू शकतं? म्हणून लोकांचा श्वास थांबाचा बाकी असतो. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की एवढं शांत बसायची काही गरज नाही आहे. अहो, त्या स्त्रीचं, त्या भगिनीचं सौंदर्यच इतकं सुंदर होतं की मी मोहितच होऊन गेलो. लोकांना कळत नाही की एका बाजूने मोहित होऊन गेलो म्हणतात आणि एका बाजूने भगिनी म्हणतात. अजून लोकांचा संताप होतो. आणि म्हणले मला भगवंत डोळ्यासमोर दिसला आणि माझ्या मनामध्ये विचार आला की ही स्त्री ज्या भगवंतांनी जन्माला घातली ही इतकी सुंदर आहे, तर या सृष्टीचा निर्माता ह्या स्त्रीला ज्यांनी जन्माला घातलं तो भगवंत किती सुंदर असेल. आणि त्याबरोबर टाळ्यांचा गडगडाट होतो. कडकडाट नाही म्हटलं, गडगडाट होतो. कारण गडगडाट हा विजेसारखा ढगांमध्ये दोन ढग एकमेकांवर आपटल्यावरती जो आवाज घुमतो त्याला गडगडाट म्हणतात. आणि तसा गडगडाट त्या सभागृहामध्ये होतो आणि त्या गोऱ्या लोकांची मान शर्मेने खाली घातली जाते. असे हे स्वामी विवेकानंद. जीवनामध्ये तरुण वर्गाचं नुकसान न होता त्याला उत्तम भारत बनवण्यासाठी तरुण वर्गाला तयार करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. एखादा विषय असतो की अमुक विषयामध्ये आपलं मास्टरी करावी किंवा अमुक अमुक विषय घेऊन आपण कार्य करावं, तसं तरुणांना आपला भारत देश काय आहे, भारत देशाची संस्कृती काय आहे हे समजावून सांगायचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. आणि अथक परिश्रम, दुर्दैवाने मनुष्य जेव्हा परिश्रम करतो आणि स्वतःच्या देहाकडं हेळसांड करतो तेव्हा त्याला व्याधी काही पकडल्याशिवाय राहत नाही. तसं असं म्हणतात किंवा लिहिलेलं आहे की स्वामी विवेकानंदांना मूत्राशयाचा त्रास होता, डायबिटीसचा त्रास होता, शुगरचा त्रास होता. गंभीर असे 31 विकार त्या माणसाला होते. माणूस म्हणतोय आता, कारण माणूस असणं तेव्हाच हे विकार डोळ्यासमोर येतात. पण स्वामीजी जर म्हटलं, स्वामी विवेकानंद म्हटलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याच विकाराचा अवशेषही नव्हता. अवशेष एवढ्यासाठी म्हणतात की देहाचा वर्ण, देह जेव्हा संपतो त्याला अग्नी दिला जातो तेव्हा ते अवशेष उरतात. तसे अवशेष चेहऱ्यावरती उत्पन्न झालेली कंपनं ह्या 31 रोगांमुळं कुठंही दिसत नव्हती, म्हणून अवशेष शब्द वापरला. शेषच नव्हता त्याला. पण शेवटी हा देह आहे. आणि श्रीरामकृष्ण मिशनचं काम आपल्या सवंगड्यांबरोबर तिथेही शिष्य, त्यांचे काही शिष्य तयार झाले. आणि गंमत म्हणजे अशी होती की ह्यांच्या भगव वस्त्राची व्यवस्था ही रामकृष्ण परमहंसांनी स्वतः देह त्यागाच्या अगोदर करून ठेवलेली होती. ती सर्व वस्त्र स्वामी विवेकानंदांनी सांगितलं 12 जानेवारी 1904 साली. आणि त्यांनी ही भगवी वस्त्र आपल्या सर्व सवंगड्यांना दिली आणि सांगितलं की आज जे ध्यान मी लावणार आहे, या ध्यानानंतर पुढील काही तासांमध्ये एक नवीन स्वामी विवेकानंद ह्या पृथ्वी तलावावरती जन्म घेईल. हे त्यांचे अखेरचे शब्द होते.
आणि त्यांनी ध्यान लावलं, समाधीस्थ ध्यान, आणि आपला प्राण त्यागला. एक नवीन विवेकानंद जन्म घेईल म्हणजे काय झालं की यांच्या विचारांवरती अनुषंगाने चालणारं नवीन व्यक्ती आता पुढं येईल, ह्यांचा कार्यकाळ संपला, असं त्यांचं थोडक्यात सांगणं होतं. आणि जिथं स्वामी रामकृष्ण परमहंस यांना अग्नी दिला गेला त्या गंगाकाठीच, त्याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनाही अग्नी दिला गेला. स्वामी विवेकानंदांचा जन्म ते मृत्यू 39 वय, 39व्या वयामध्ये मनुष्य जसं म्हणतात की मुलगा थोडासा लग्न वगैरे होऊन पुढील संसाराचे स्वप्न बघत असतो, तेव्हा आपल्या गुरूंनी काय सांगितलं भेटल्यानंतर की कमी वेळेत आपल्याला जास्त काम करायचं आहे. किती जगलात यापेक्षा कसे जगलात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी गुरु आदेशाने, रामकृष्ण परमहंस यांच्या आदेशाने जे कार्य केलं, समाज सुधारकाचं जे कार्य केलं, तरुण पिढीसाठी ज्यांनी काम केलं, असा हा महान आत्मा, महान देह हा त्या दिवशी समाधीस्थ झाला. आज बोलताना काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा करावी, कारण वाचून सुद्धा, डॉक्टरांशी बोलून सुद्धा खूप वर्ष झाली. कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. पण डॉक्टर मला नेहमी म्हणायचे की जशी कुलदेवता 2 असतात, तसा एक सावरकर आहेत आणि एक स्वामी विवेकानंद आहेत. की भगवंतापुढे एक वेळ, त्या ईश्वराच्या पुढे आपला माथा टेकता कामा नये, पण दिवसाची सुरुवात ह्या दोन्ही ईश्वररूपी, संस्काररूपी दोन्ही महान आत्मे, महान परमात्मे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांना नमन करून प्रत्येक मनुष्याने दिवसाची सुरुवात करावी, हे आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं आणि ते स्वतः करायचं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हे 2 शब्द बोलायला मिळाले, हे मलाही माझं भाग्य आहे. इथंच थांबतो. श्रीराम.